इतर मान्यवर व येथे जमलेल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज या ठिकाणी मी पाणी वाचवा वसुंधरा वाचवा या विषयावर बोलणार आहे. माझे नाव आहे सिद्धी दत्तात्रय निचिते, इयत्ता 10वी. माझ्या शाळेचे नाव आहे दहिवली बाग माध्यमिक विद्यालय दहिवली. पाणी हेच जीवन आहे. पाणी जीवनासाठी आवश्यक असते. पाणी पिण्यासाठी लागते, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, अशा अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाण्याची गरज लागते. आज आपण शाळा, कॉलेज, गाव, खेडे, शहर येथे फक्त पाणी वाचवा, वसुंधरा वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छता करा, प्लास्टिक बंदी करा, पण आपण हे जर पाहायला गेलो तर हे सारे कमी प्रमाणात घडते. असे का? आज आपल्या पृथ्वीवरील एकूण 72% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यापैकी 96.5% हे पाणी खारे आहे. ते व 1.5% व 1.75% पाणी हे गोडे आहे, जे आपण पितो, वापरतो. आज लोकसंख्या वेगाने वाढत आहे, तसतशी पाण्याची गरज देखील वाढत आहे. सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे व भूजलाची पातळी खाली खाली जात आहे. आज आपल्या देशामध्ये प्रत्येक शहरात, गाव, खेड्यात पाणी हे पिण्याचे नळाद्वारे पुरवले जाते आणि जेथे पुरत नाही तेथे बोरवेलचा वापर केला जातो. या बोरवेलने भूजलाची पातळी कमी कमी होत चालली आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. आज दुष्काळग्रस्त व पाण्याचा तुटवडा या भागांमध्ये पाणी जलटाक्यांमधून पुरवले जाते आणि त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात आणि हे पैसे जर आपल्याला वाचवायचे असतील ना, तर शहरातल्या अशा कित्येक विहिरी असतील त्या आपण कचरामुक्त व स्वच्छ सुंदर ठेवल्या पाहिजेत. गावखेड्यातल्या विहिरी गाळमुक्त केल्या पाहिजेत आणि तेथे पाणी वाचवण्याच्या योजना राबवल्या पाहिजेत. आपण प्रत्येकाने पाणी योजना कार्यक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे. पाणी, सांडपाणी जे वाढत आहे त्यावर आपण उपाययोजना करून झाडांना सोडले पाहिजे. प्रदूषण व पाण्याचा अभाव यामुळे पूर्णतः निसर्गचक्र बदलले आहे. आपण झाडे लावतो, परंतु ती फक्त त्या दिवसापुरती फोटो काढून, सेल्फी काढून व्हॉट्सअप किंवा आपल्या फेसबुकवर टाकण्यासाठी का आपण असे करतो? आपल्याला झाड लावल्याने भावी आयुष्यामध्ये काहीतरी उपयोग होईल याचा कधी आपण विचार केलाय का? फक्त त्या दिवशी झाडे लावायची आणि दुसऱ्या दिवशी तेथे जाऊन पाहायचं सुद्धा नाही. ही आज आपल्या भारत देशातली एक मोठी समस्या आहे. आज आपण पाहिले तर प्रत्येकाने मनामध्ये निर्धार झाला पाहिजे की मी एक झाड लावीन आणि माझं आयुष्य मी माझं सुफल समृद्ध करीन. औद्योगिक क्षेत्राची वाढ आज झपाट्याने होत आहे. शहरातील इमारती गगनाला भिडलेल्या आहेत आणि जंगलेच्या जंगले उद्ध्वस्त होत चालली आहेत. जंगलेच्या जंगले उद्ध्वस्त होत चाललेली आहेत आणि तसेच जंगलातील प्राणी, जीवाणू, पक्षी हे सारे नामशेष होण्याच्या वाटेला लागलेले आहेत. आपण याचा विचार करतच नाही. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे आणि आपण झाडे लावतो ती फक्त सेल्फीसाठी आणि ती वाढवत नाही. त्यामुळे वातावरणात तप्त उष्णता, शहरामध्ये दीर्घकाळ टिकणारे धुके, अवेळी पडणारा पाऊस तसेच अतिशय थंडी जी आता आपण पाहतो, हे सर्व जर पूर्णतः थांबवायचे असेल तर प्रथम आपण पाणी व वसुंधरा या